सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनगणना 2026च्या अनुषंगाने सध्या कार्यवाही चालू आहे। या जनगणना प्रक्रियेमध्ये संपूर्ण शहरामध्ये आपण जवळपास 2200 प्रगणकांची निर्मिती आपण केलेली आहे आणि या 2200 प्रगणकात आपण वेगवेगळे प्रगणक नेमून प्रगणक गटामध्ये प्रगणक नेमून आपण ती प्रक्रिया आपण राबवणार आहोत। या प्रक्रियेमध्ये जो पहिला भाग असतो तो म्हणजे की चार्ज ऑफिसर नियुक्तीचा तो टास्क पूर्ण झालेला आहे। शहरामध्ये आपण एकूण 8 चार्ज ऑफिसर नेमलेले आहेत आणि 8 चार्ज ऑफिसर मार्फत ही जी पूर्ण प्रक्रियेचं आपण प्रक्रिया आपण पार पाडणार आहोत। या प्रक्रियेमध्ये शहरभरामध्ये आपण 31 फील्ड ट्रेनर आणि सोबत 400 पर्यवेक्षकांची नियुक्ती केलेली आहे। या आणि जवळपास 2200 प्रगणक आणि 10% राखीव अशा जवळपास 2450 प्रगणकांची पण आपण नियुक्ती केलेली आहे। या संपूर्ण टीम मार्फत ही जनगणनेची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। या जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये 2 टप्पे आहेत। एक पहिला टप्पा आहे तो म्हणजे घर यादीचा आणि दुसरा टप्पा आहे की ॲक्च्युअल जनगणनेचा। तर घर यादीचा जो टप्पा आहे तो मे महिन्यामध्ये आपण पूर्ण करणार आहोत। या टप्प्यामध्ये मे आणि जून महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः पहिले 15 दिवस जे आहे ते सेल्फ इनॅमरेशनचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये नागरिक स्वतःच सुद्धा जनगणनेच्या अनुषंगाने माहिती भरू शकतात आणि मग त्यांचं ती प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून जो त्यांना जो ID मिळेल किंवा क्रमांक मिळेल त्या क्रमांकाचं व्हेरिफिकेशन हे प्रगणकामार्फत केलं जाईल आणि ती प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल। जी हाऊस टू हाऊस प्रक्रिया आहे ती 15 मे पासून सुरू होईल आणि मग ती पुढच्या महिन्याभर ती प्रक्रिया चालणार आहे। तरी या निमित्तानं संपूर्ण शहरवासियांना आव्हान असं आहे की ज्यावेळेला ही जनगणनेच्या अनुषंगानं प्रगणक आपल्याकडे येतील तर आपण त्या सर्वांना सहकार्य करावं। आपली निगडीत जी काही माहिती आहे ती माहिती आपण त्यांना द्यावी। ही संपूर्ण जनगणना प्रक्रिया जी आहे ती डिजिटल माध्यमातून होणार आहे। तर अपेक्षा हीच आहे की सर्व शहरवासीय या लोकांना सहकार्य करतील। यासोबतच सध्या शहरामध्ये फील्ड ट्रेनरचं ट्रेनिंग आपण सुरू केलेलं आहे। ही ट्रेनिंग 2 टप्प्यात होणार आहे की पहिली बॅच आहे ती आजपासून सुरू झाली आहे 6, 7, 8 आणि दुसरी बॅच आहे ती 9, 10, 11। या 2 बॅचच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा जे ट्रेनिंग घेणारे जे लोक आहेत जे फील्ड ट्रेनर आहेत तर त्यांना सुद्धा फील्डचा एक्सपिरियन्स देण्यासाठी आपण 1 दिवस त्यांना फील्डवर नेणार आहोत। त्याच्या अनुषंगाने त्यांचं सुद्धा पहिल्या टप्प्यातील लोकांचं 8 तारखेला आणि दुसऱ्या टप्प्यातील लोकांचं 11 तारखेला हे नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्याचं ट्रेनिंग घेणार आहेत। तर त्यानिमित्तानं आपल्याकडे जेव्हा आमचे लोक येतील तर आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं जेणेकरून की ही जी जनगणनेची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला सुरळीतपणे पार पडते।